सांगतो, एक मिनिट दिदे, हा फॉर्म घे आणि मागच्या वेळी जसं भरला होता ना तसं फॉर्म भर, आणि ह्या वेळेला असं भारी नाव ठरव माझं काहीतरी, म्हणजे त्यावर टाकता येईल. एकदा फॉर्म भरला की मी लगेच जातो माझी लाले घेऊन आणि सबमिट करून येतो. हा, काय तू लगेच जाणार आहेस? लगेच. तुझा असा हा रणगाडा घेऊन लगेच जाणार आहेस? मग कसं जाणार? मी काय सुपरमॅन नाहीये उडत जायला, आणि पलीकडच्या गावात शाळा आहे, घराच्या मागं नाहीये. लालीला रणगाडा भेटते. हो खरंय, पण तू हा असा गेला तर त्यांना कसं वाटेल की तुला नोकरीची गरज आहे? अगं पण आहेच की मला गरज. हो तुला गरज आहेच, पण तू गरजू नाही वाटत आहे ना. तू गरजू कसा वाटशील? असं का बघते माझ्याकडे? आयडिया. ए राजू, काय करतो? उतर वरती. काय करतो? उतर खाली. अहो असं काय करताय तुम्ही? वहिनी साहेबांनी सांगितलं घरावरचे कवळं साफ करायला. अरे तू खाली उतर पहिले. वहिनी साहेबांनी विचारलं तर काय सांगू? वहिनी साहेबांना काय सांगायचं नंतर सर, माई साहेबांना कळलं तर आपल्या सगळ्यांची नोकरी जाईल. उतर उतर खाली. आई साहेबांनी काय सांगितलं तू विसरला का तू? बरं बरं. घे ती शिडी, त्याला ठेवा तिकडं. जा निघा, जा लवकर. चला. झालं का नाही दीदी? हा एक मिनिट, मी सांगितल्याशिवाय उघडायचे नाही हा डोळे. 1 2 3. काय ए दीदी, काय केलंय ग तू माझं? हा? झालं का नाही तांबड्या रश्श्याचं अळणी वरण? आहा. तू म्हणजे माझं एकदम हे केलं ग. पिपी प्रेमनाथ पवार. हा कोण? तुझं नवीन नाव. प्रेमनाथ पवार. ए दीदी, काय नाव ठेवलंय का माझं? चांगलं नाव सुचलं नाही का तुला? म्हणजे हे महेंद्र सिंग, युवराज सिंग, जय सिंग असं भारीतलं नाव ठेवायचं ना. हे काय नाव ठेवलंय? प्रेमनाथ पवार. माझं ठरलंय, तुला चालत असेल तर ठीक, नाही तर हे बघ. फाडू नको. प्रेमनाथ पवार तर प्रेमनाथ पवार. माई माई माई, हे सगळं काय चाललंय ग तुझं?
आम्ही अजून जिवंत आहोत शाले. कशाला बुंबा मारते? मला सांग ना, नेमका तुझा गट कुठला आहे ग? त्या पोरीने तुझा जीव काय वाचवलास? तू तिची आरती बिरती ओवाळून तिला घरामध्ये घेतलंस होय? हा? आणि मी तर असं ऐकलंय घराच्या चाव्या पण दिल्यास तू तिला. वा 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 वा. आणि काय म्हणलीस? माझ्या पोरींनी आजपर्यंत माझ्यासाठी काहीच नाही केलं. आजपासून तू ह्या घरातली थोरली पोरगी होय माई? खरंच का ग? मी तुझ्यासाठी कधीच काय नाही केलं. मला तर वाटतं हळूहळू हे घर पण तिच्या नावावर करून टाकशील. शाले, घराच्या चाव्या तिच्या हातात दिल्या आहेत. अख्खं साम्राज्य नाही. तुझा काय भरोसा आहे? उद्या साम्राज्य पण देऊन रिकामी होशील तू. पण माई, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुझ्यानंतर या घरावर कुणाचा अधिकार असेल ना, तर तू फक्त माझा, प्रियाचा आणि तेज प्रतापचा, आमच्या तिघांचाच असेल. त्या पोरीला मी फुटकी कवडी सुद्धा मिळून देणार नाही. शाले, पराचा कावळा कसा करावा हे कोणी तुझ्याकडून शिकवलं? अगं, ज्या पोरीच्या हातात मी चाव्या दिल्या आहेत ती काय करते बघ तर आधी. मग हे पोटात दुखतंय का नाही तुझं एवढं? हे आपोआप थांबल. गंमत दाखवते तुला. चल. नाही नको. चल ग. नको ना माई. अगं नको ना, तलवार बिलवार काढशील. नको की माई. नको ना. ये. राधाताई, एक मिनिट. अहो, हे काय बघते मी? काहीच कचरा साफ झालेला नाहीये. कौलांवर सगळा पाला पाचोळा तसाच्या तसा आहे. खूप वेळ झाला मी काम सांगून. अहो, काय झालंय? हा वहिनी साहेब, तुम्ही सांगितलं बरोबर आहे. पण ते कौलं साफ करणारी पोरं ना, ती घरी गेली हो अचानक निघून. त्याच्या आईला ताप भरून आला असं म्हणून. ही आजकालची पोरं पण ना लय आळशी बघा. मी पण केलं असतं, पण माझा कमरेचा त्रास जरा वाढलाय हो आज. पण हे करत बसले तर स्वयंपाक राहून जाईल ना. शाले, सुनबाईने किती सांगू देत, एक पण नौका तिचं ऐकणार नाही. आम्ही फिल्डिंगच तशी लावली आहे. बरोबर आहे ताई, पण घरात अजून माणसं आहेत ना. कोणालाही सांगितलं असतं तरी मदत केली असती त्यांनी आणि झालं असतं की काम. सगळ्यांचा काही ना काही त्रास आहे. मानाजी काकांचं गुडघ्याचं पण माहीतच आहे तुम्हाला. त्यांना वरती चढता नाही येणार, ते म्हणून राहून गेलं. हे कपडे वाळत घालून येऊन. हो, मी बघते काय ते. सुनबाई, सुनबाई, आम्ही असं ऐकलं का तुम्ही कौलं साफ करायला सांगितली होती? केवढा कचरा साठलाय. मी बरं झालं तुमचं लक्ष गेलं. आज ना उद्या करायला लागणारच होतं. नाही साहेब, जो मुलगा करणार होता ना अहो, नाही, असू देत तेच म्हणतोय आम्ही. कराच तुम्ही. हा, एकदा काम काढलंच आहे ना, तर करा तुम्ही. कसं आहे, राहिलं का राहून जातंय ना, म्हणून म्हणलं. आम्ही आलो. मीटिंगसाठी माणसं थांबलीत. आलो. करा चांगलंय. आमचा जीव वाचून खूप मोठा पराक्रम गाजवला असं वाटतं ना यांना. शाले, आता तू बघच, जगतापाच्या पोरीचे कसे 12 वाजवतो.
पण दीदी कसं दिसतोय मी? या अवस्थेत जर मला वैद्यने बघितलं ना तर माझ्याशी दोस्ती काय दुश्मनी पण करणार नाहीत त्या. प्रिया प्रिया वैदी वैदी आले वैदी लप लप दीदी लप लप. मी का लपते? तू लप. मी लपतो. मी लपतो. काय करतेस तू? तू लपणारच माझ्या मागे. त्याचे मी तुला सांगत होतो तिथे जास्त खात पीत जा म्हणून. तू आता बडबड नको करू. तू लप लवकर. कुठं लपू मी? कुठं लपू? कुठं जागा पण नाही. कुठं ते कपाटात काय कुठं लपू पण. प्रिया हा चेंजिंग चेंजिंग. दीदी थांब मी लपतो. तू उघड दरवाजा. काय सांगू मी? नवरा झोपलाय माझा. नवरा पण नाही इकडे. कसं करायचं आता? मी लपतो. काय काम होतं? काय चेंज केलंस तू? प्लॅन चेंज करण्याचा प्लॅन चेंज केला मी. तू किती आवाज देत होती मला, किती वाजवत होती दरवाजा, मला नाही सुचलं. नाही केलं चेंज. बरं प्रिया ऐक ना. काय म्हणत होतीस तू? अगं मला असं बोल. हा छान वाटतंय. आता बोलू शकतेस. असं छान वाटतंय. ते काय झालं? बसू नको का? अगं मी तेच सांगत होते तुला. मला जरा महत्वाचं बोलायचंय. म्हणजे मला माहितीये मी अशी कंप्लेंट करायला नको आणि माझ्या मनात पण असं काही नाहीये, पण होतंय प्रॉब्लेम असा ना की कोणीच कोण खोकलं? धूळ खूपच झाली आहे. हेच म्हणणं आहे माझं पण की या घरात धूळ खूप झालीये. त्या माळ्यावर किती धूळ झालीये आणि कौलांवर पण नुसता पालापाचोळा जमलाय. पण हे कोणी ऐकल? हो ना. चल आपण बाहेर जाऊन बोल. कोण वाचतो ना तुझा? खाली पडलाय का? खालून आवाज आल्यासारखं वाटतंय मला असं. हो चेंज करण्याच्या नादात पडला. मग घे ना. कशाला? नको आत्ता. काही गरज नाही. काय गरज नाही म्हणजे संदेश दाजींचा फोन असला तर घे ना. आई आई गो. काय काय झालं? बॅक पेन. कालपासून अगं बॅक
पेनचा त्रास होतोय मला, खूप त्रास होतोय अगं. काय सांगू तुला. जाऊ दे ना, मी मूर्तीला बोलवते, आपण बाहेर जाऊन बोलू, तो देईल काढून. चल, 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 चल. मूर्ती, त्यांच्यामधलं कोणीही आता काम करण्याच्या मूडमध्ये नाहीये. ते येईपर्यंत थांबलो ना तर झालंच. फोन घ्यायचा ना, मी घेते. नाही नाही, नको नको अगं, कशाला तू, तुला पण केवढं लागलंय, आता जरा बरी झालीयस, नको. अगं एवढं काय त्यात, फोन घ्यायचाय मला, घेते मी. अगं पण कशाला, चल ना, काही गरज नाही, मी नंतर बोलेन. ठीक आहे, घेते मी, थांब जरा. नको नको. प्रिया, दिसत नाहीये ग कुठेच. मला वाटलं खाली पडला, मला वाटलं खाली पडला होता मोबाईल. हा, इथे उशी खाली होता. पण ना करत. मला तेच विचार, आवाज आला ना कसला तरी. हो तरी पाडलं बहुतेक कोणीतरी. थांब. गेले ना, नशीब गेल्या. वैदे मोबाईल ठेवून गेला इथं. प्रिया, हा काय, फोन माझा. हा देते ना, देते देते, मी देते. हा देते लोक. थँक्यू. ते काय पडलं, काय झालं तिकडे, बघते. प्रेमा पवार. बोलाई. अगं काही नाही, तुझी विचारपूस करायला फोन केला. हा, काय हात बरा आहे का, दुखत नाहीये ना जास्त? नाही, हात ठणठणीत आहे, फक्त दुखतंय मध्ये मध्ये. असं चालायचं, थंडीचा महिना आहे ना, थोडं दुखेल, तू औषध वेळेवर घेत जा बाई. बरं आई, पप्पा भेटून गेल्या. हे आले होते तिकडे? तुला सांगून नाही निघाले का? अगं मला म्हणाले माझीच विचारपूस करायला आले होते, आणि मग माई साहेबांकडे काहीतरी काम होतं त्यांचं. तुझी विचारपूस केली का त्यांनी? आणि अगं असं काहीतरी काम माई साहेबांकडे, म्हणजे मला कुठं सगळं काय सांगतात ते. हा, बरं जाऊ दे, तुझ्या घरातले कसे आहेत माई साहेब वगैरे? हा, नाही सगळे बरे आहेत आई, पण एक छोटासा प्रॉब्लेम आहे. काय ग, काय झालं आता? अगं पूर्ण घराची जबाबदारी माई साहेबांनी माझ्यावर दिली आहे. घराच्या चाव्या पण दिल्या आहेत, आणि आता वैदू एकुलते एक सूनेस म्हटल्यावरती जबाबदारी तुझ्यावरच येणार ना. आई सगळं मान्य आहे मला, आणि मी गेले पण होते नोकरांशी बोलायला, पण ते काम करायलाच तयार नाही आहेत. म्हणजे एका काकांची कंबर दुखतीये, दुसऱ्या त्यांचा हात दुखतोय, बाकी सगळे तर म्हणे रजेवरच जाणार आहेत. मला काय करू काहीच कळत नाहीये. मग त्याला काय झालं? आणि तुला कधीपासून छोट्या मोठ्या कामांसाठी नोकरांची गरज लागायला लागली ग? कसा असं जाऊन महाराणी वगैरे समजायला लागलीस का काय स्वतःला? अगं आई मी आई काय आई? हा वैदू,
मला काय घरी कधी काम करताना पाहिलं नाहीस का? आणि तू पण करायचीस की, मग आता काय झालं? चल उगाच आळशीपणा करू नको, कामावर. आणि तिथं तुझ्या सासरी आम्हाला बोल लावलेलं चालणार आहेत का तुला? नाही. बरं चल, माझ्याशी बोलत राहू नको, काम कर तुझी. आणि ना हाताची काळजी घे. चल ठेवते मी. शाले, कोण दिसतंय ग तुला? कोण काय? त्याच्याची बायको. जगतापाची पोरगी. मारे मक्तेदारांची सोन म्हणून मिरवतीये रमावती मध्ये. वहिनी साहेब मक्तेदार म्हणून. आता हिची खरी लायकी दिसली. हीच ओळख आहे तिची. चांगली जिरवलीस ग तिची. लायकीच दाखवून दिलीस बघ. चांगलंय. माईसाहेब चहा. असू देत, घेतो आम्ही. आणि सांगितलेलं लक्षात आहे का? वय माईसाहेब. तसंच चाललंय ना सगळं? वय वय होतंय. नमस्कार माईसाहेब. अरे वसुधाताई, तुम्ही कसे काय इथे? या या बसा. अगं ताई बस की बस. नाही नाही माईसाहेब, असू द्या. कसं काय आज इथे कसं काय येणं केलं? काय काम काढलं? काम असं काही नाही, पण आमंत्रण द्यायला आलोय. आमंत्रण कसलं? नाही, आम्ही तर काही कार्यक्रम ठेवलेला नाही. कशाबद्दल बोलताय? माईसाहेब, तुम्हाला तर माहिती आहे, आपण आपल्या संस्थेतर्फे दरवर्षी कर्तबगार महिलांचा सत्कार करतो. तर यावर्षी आम्ही वैदेहीताईंचा सत्कार करायचं ठरवलं आहे. कशाला? कशाला म्हणजे अहो, आमच्या सुनबाई आहेतच कर्तबगार, हुशार. म्हणूनच तर आम्ही त्यांना आमच्या सुनबाई करून घेतलं, हो की नाही? आणि त्यांच्या कर्तबगारीबद्दल शंका घेण्याचा काही प्रश्नच येत नाही. तुमच्या रमावतीच्या सगळ्या आया बहिणींच्या मनाचा मोठेपणा आहे हा. तुम्ही आमच्या सुनबाईंचा सत्कार करायचं ठरवलेले. तुम्हाला म्हणून सांगते का आम्ही मक्तेदार या कुठल्या गोष्टीची कधी अपेक्षा ठेवत नाही, कारण समाजकार्य हे आमचं पहिलं कर्तव्य आहे. आलं का लक्षात? पण माईसाहेब, त्यांचं कार्य उल्लेखनीय आहेच. तुमचा जीव वाचून त्यांनी रमावतीची आई आम्हाला परत दिली आहे. त्यांचा सत्कार व्हायलाच हवा ना. हे बरोबर बोलला तुम्ही. चांगलंय. मानाजी आलो आलो. बोला माहिती. सुनबाईना म्हणावं जशी आहे तसे ते या अर्जंट. बरं माईसाहेब, ही कार्यक्रमाची रूपरेषा, ही एवढी फाईल तुम्ही एकदा बघून घ्या. किती वाजता ठेवलाय कार्यक्रम? मग आमंत्रण दिली का? नाही, रमावतीतल्या सगळ्या बहिणींना बोलवा. तालुक्यापर्यंत आमंत्रण जायला पाहिजे.
मी तर म्हणते कार्यक्रम जंगी व्हायला पाहिजे एकदम. वहिनी साहेब आहेच त्या तिथे तुम्हाला माई साहेबांनी बोलवले लवकर. आलेच सांगा त्यांना. माईसाहेब बोलवलं मला. या आल्या रमावतीचं रक्षण करते तुमच्या सत्कार मूर्ती. अहो बघा यांचा सत्कार करायचं ना तुम्हाला. बघा की नूतन विद्या मंदिर चुंचाडे. आणि या शाळेचा होणार मी पीटी मास्टर. चला तेज प्रतापराव प्रेमनाथ पवार उर्फ पीपी. पीपी. काय पाहिजे? नोकरी पाहिजे. नोकरी? ही काय पद्धत आहे मागायची? नोकरी मागायला आला काय हप्ता वसुलीला आलाय? समोरचा व्यक्ती कोण आहे, त्याचं पद काय आहे, त्याचं तरी भान ठेवा. आणि गॉगल का घातलाय? गॉगल घालून कोणी शाळेत येतं का? सॉरी साहेब, तुम्ही काय पाहिजे असं विचारलं ना, म्हणून मी जरा ते ओघात बोलून गेलो. तुम्हाला वाईट वाटलं असेल तर खरंच सॉरी बरं का. बरं ते मला असं कळलं की तुमच्या शाळेत शारीरिक पीटी शिक्षकाची जागा रिकामी आहे, तर त्यातच मी अर्ज घेऊन आलो होतो. मला कामाची लई गरज आहे हो. तुमच्या कृपेने जर मला काम मिळालं तर लई बरं होईल. हवं तर मी तुमच्या पाया पडतोय. ठीक आहे ठीक आहे, बाहेर बाकड्यावर जाऊन बसा. मुख्याध्यापक सर जरा कामात आहे, ते फ्री झाले की तुम्हाला कळवतो. एक विचारू काय? काय? साहेब, ह्या शेंगा का सोलताय तुम्ही? कळेल कळेल, वेळ आला की कळेल. तुम्ही फालतू प्रश्न विचारू नका, बाहेर जाऊन बाकड्यावर बसा. काय विचारतोय आम्ही?
काय विचारतोय आम्ही मगापासून? मानाजी, काय चाललंय? काय चाललंय या घरामध्ये? हा, घरात एवढे सगळे नोकर चाकर असताना मक्तेदारांची सून हातात झाडू घेऊन घर साफ करतेय. चांगलं दिसतं का ते? कसं दिसतं? कसं दिसतं हे? तुम्ही काय करत होते? उन्हाडक्या करत फिरता का? लाजा नाही वाटत? माईसाहेब, सॉरी, पण तुम्ही प्लीज त्यांना नका ओरडू. हे बघा, यात त्यांची काहीच चूक नाहीये. ते म्हणत होते ते काम करतील, मीच नको म्हणाले. का? मक्तेदारांची अब्रू सवाट्यावर मांडायची का तुम्हाला? काय दाखवून द्यायचं तुम्हाला? बाहेर आम्ही तुम्हाला मान देतो आणि घरामध्ये हा असा जाच करतो म्हणून? नाही माईसाहेब, मला असं काहीही दाखवायचं नाहीये. मानाजींचा गुडघा दुखतोय, राधा त्यांची कंबर धरली आहे म्हणून फक्त. बस, एक शब्द बोलू नका. काम करायची नसली की 1000 कारणं देतात ही माणसं. यांना काही आज ओळखतो का आम्ही? आणि तुम्ही ते नाही म्हणले म्हणून तुम्ही हातात झाडू घेऊन घर साफ करायला निघाले? वाटलं सर, त्या संस्थेच्या बायकांना कसं वाटलं सर तुम्हाला असं बघून? तुम्हाला माहिती कशाला आलंय तर त्या? कशाला आलत्या? तुम्हाला आमंत्रण द्यायला. कसलं पुरस्कार द्यायचं तुम्हाला? कुठला? रमावतीच्या रक्षण करत्या. रमावतीच्या रक्षण करत्या आणि या अशा अवतारात नोकरांसारख्या. तुमचं माहित नाही, तुमचं सोडाच. पण आम्हाला मक्तेदारांना रमावतीमध्ये मान प्रतिष्ठा सगळं आहे. माईसाहेब, मला माफ करा. मला ते तसं. माफीची गरज नाही. आईचा तेवढा आमचा अपमान झालेला आहे. काय वाटलं असेल त्या बायकांना? हा, मला या अशा अवतारात बघून त्या बायका आमच्याकडं कोणत्या नजरेने बघत होत्या हे दिसलं नाही का तुम्हाला? तुम्ही नका काळजी करू. मी सगळं ठीक करेन. आता त्यांनी आमंत्रण दिलं ना मला, मग मी सत्कार समारंभाला भाषण देताना सगळं क्लिअर करेन. त्यांना सांगेन नक्की काय सुरू होतं ते. तुमच्या इमेजला काहीच होणार नाही. नाही, त्याची गरजच नाही. त्याची काही गरजच नाही. भाषण करायला लागणार नाहीच आहे तुम्हाला. कारण त्या बायकांना सांगून टाकले आम्ही का तुम्ही येऊ शकत नाही. हां, कारण आमच्या सूनबाई घराच्या कामामध्ये खूपच अडकलेली आहेत. त्यामुळे त्या काही येऊ शकत नाही असं आम्ही त्यांना परस्पर कळवलेलं आहे.